पुणे म्हणजे उत्सवाचं, संस्कृतीचं आणि भक्तिभावाचं शहर, जिथे प्रत्येक सण उत्साहाने साजरा होतो, जिथे लोक एकत्र येऊन श्रद्धेच्या रंगात न्हाऊन निघतात। ऐतिहासिक वास्तू, जुन्या वाड्यांची साक्ष देणारे इमारती आणि प्रत्येक दगडात दडलेला इतिहास, अशा या पुण्यात आणखीन एक खास गोष्ट म्हणजे आपली आषाढी पालखी सोहळा। पण ही पालखी नेमकी नानापेठ आणि भवानी पेठेतच का थांबते? यामागे ही एक रंजक आणि ऐतिहासिक कथा दडलेली आहे। पुण्यातील गर्दीने गजबजलेली नानापेठ आणि दरवर्षी येणारा आषाढी पालखी सोहळा यांचे एक अतूट आणि पवित्र नातं आहे। संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात आल्यावर थेट नानापेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात का थांबते, या प्रश्नाचा जर विचार केला तर आपण थेट पेशवेकालीन पुण्यात पोहोचतो। चला तर मग जवळपास 200 वर्षापूर्वीच्या पुण्यात जाऊया आणि एक रंजक गोष्टीच्या रूपात हा इतिहास पुन्हा जगूया। तर गोष्ट सुरू होते मंडळी इसवी सन 1830 पासून। तोपर्यंत आळंदीचे माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि देहूचे तुकोबा तुकाराम महाराज या दोन्ही संतांच्या पादुका एकाच पालखीतून अगदी प्रेमाने आणि एकत्र पंढरपूरला जायच्या। वारकरी आनंदाने नाचत गाजत पुण्यात यायचे आणि एकाच ठिकाणी छान मुक्काम करायचे। पण 1830च्या उन्हाळ्यात देहूच्या वाड्यात काहीतरी बिनसलं। तुकाराम महाराजांच्या वंशजांमध्ये आणि संस्थानांमध्ये पालखीच्या मानपानावरून मतभेद झाले। वाद इतका वाढला की वारीची शिस्त धोक्यात आली। शेवटी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ नेत्यांनी एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला। आता या दोन्ही पालख्या एकत्र चालणार नाही। माऊलींची पालखी वेगळी निघेल आणि तुकोबांची पालखी वेगळी। पण आता मोठा प्रश्न उभा राहिला, पंढरीच्या वाटेवर जाताना पुण्यात या दोन्ही पालख्या मुक्कामाला राहणार कुठे? निवडुंगाचे रान आणि विठ्ठलाचा चमत्कार नेमका याच काळात पुण्याच्या वेशीवर घडला, जिथे आजची नानापेठ आहे। तिथे माणसांची वस्ती खूप कमी होती। तिथे होता फक्त निवडुंग, म्हणजेच काटेरी कॅक्टस, वनस्पतींचे एक मोठं आणि घनदाट जंगल। तिथे सामान्य लोक जायला घाबरायचे। एका रात्री एका गुजराती व्यापाराला, ज्याचे नाव होते सेठ कन्हैयालाल, त्यांना एक दृष्टांत झाला। ते त्या काटेरी निवडुंगाच्या जंगलात गेले। तिथे काट्याकुट्यात शोध घेताना त्यांना जमिनीखाली लपलेली काळ्या पाषाणातली अत्यंत देखणी आणि तेजस्वी अशी विठ्ठलाची मूर्ती सापडली। व्यापाराने डोळ्यात आनंद अश्रू आणून त्याच निवडुंगाच्या रानात एक सुंदर मंदिर उभारलं। निवडुंगाच्या काट्यांमध्ये सापडलेला विठ्ठल म्हणून लोकांनी या मंदिराचे नाव ठेवले निवडुंग्या विठोबा। योगायोग असा की ज्या वर्षी 1830 मध्ये पालखीची फाळणी झाली, त्याच वर्षी हे मंदिर बांधून पूर्ण झाले होते। तुकोबांच्या पालखीच्या प्रमुखांनी विचार केला, आपल्या विठ्ठलाचे मंदिर तयार आहे आणि तिथे वारकऱ्यांसाठी मोठी जागाही आहे। त्यांनी लगेच ठरवले, तुकोबांची पालखी आबालवृद्धांसह दरवर्षी इथेच मुक्कामाला थांबणार। तर माऊलींच्या पालखीसाठी शेजारच्या भवानी पेठेत पालखी विठोबा मंदिर निवडण्यात आले। नाना फडणवीसांची पेठ आणि दिवे घाटाची ती कठीण चढ आबालवृद्ध वारकरी विचारू लागले, पण नाना पेठच का निवडली? तर त्यामागे पेशवेकालीन पुण्याचा एक भूगोल दडला होता। 1761च्या काळात पेशव्यांचे मुख्य कारभारी नाना फडणवीस यांनी या पेठेची स्थापना केली, म्हणून तिचे नाव नानापेठ पडले। त्या काळात पुणे शहर फक्त याच पेठेपर्यंत मर्यादित होते। याच्या पुढे पुण्याची बॉर्डर संपायची आणि सुरू व्हायचा ओसाड रस्ता। पालखीला पुण्यातून पुढे निघाल्यावर सासवडच्या दिशेने जाताना दिवे घाट नावाचा एक अतिशय कठीण आणि वळणावळणाचा आणि उंच डोंगर चढावा लागायचा। घाटात ना पाणी मिळायचे ना अन्न, त्यामुळे शहराच्या वेशीवर म्हणजेच नानापेठेत थांबणे हा एकच हुशारीचा निर्णय होता। इथे थांबून वारकरी विहिरीचे पाणी प्यायचे, 2 दिवस छान विश्रांती घ्यायचे आणि पाय मोकळे करायचे आणि घाटाच्या कठीण प्रवासासाठी शिधा गोळा करायचे। आज काळ बदललाय। 1830 सालचे ते निवडुंगाचे रान आता पुण्यातल्या गर्दीच्या सिमेंटच्या जंगलात बदललंय। आजूबाजूला गाड्यांचे सततचे हॉर्न आणि ट्रॅफिक। पण दरवर्षी जेव्हा आषाढी वारी पुण्यात येते, तेव्हा आजही तुकोबांची पालखी त्याच निवडुंग्या विठोबा मंदिरात विसावते। जवळपास 196 वर्षांपूर्वी पडलेली ही प्रथा, तो इतिहास आणि ती श्रद्धा आजही तशीच जिवंत आहे। अशाच परंपरेचं गूढ जाणून घेण्यासाठी न्यूज नेटवर्क 360 मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।